की पीएम किसानचा 20वा आणि 21वा हप्ता हा शेतकऱ्यांना एकत्र दिला जाईल का आणि वाढीव दिला जाईल का? कारण अलीकडेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी असं सांगितलं होतं केंद्र सरकारला की शेतकऱ्यांना जो काही 6,000 रुपये पीएम किसानचा वार्षिक हप्ता दिला जातो तो वाढवून 30,000 रुपये देण्यात यावा। परंतु केंद्र सरकार याबाबत सकारात्मक दिसत नाहीये, कारण की त्या पद्धतीचा कुठलाही हालचाल किंवा निर्णय हा केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला नाही। त्यामुळे पीएम किसानचा निधी जो काय आहे तो वाढीव मिळण्याची शक्यता ही मावळलेली आहे। याबद्दलच्या तर्क हे लावले जात होते, अंदाज वर्तवले जात होते, परंतु तसं होण्याचं कारण सध्या तरी काही दिसत नाही। आणि केंद्र सरकारला जर का शेतकऱ्यांसाठी 30,000 रुपये वार्षिक निधी द्यायचा असेल पीएम किसानसाठी, तर त्यासाठी एक मोठी आर्थिक तरतूद सुद्धा करावी लागेल आणि तो सगळा नियोजनाचा भाग आहे। तर त्यासाठी चर्चा विचार विनिमय होणं सुद्धा हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे या पद्धतीचा तो कुठला निर्णय होईल अशी शक्यता आता तरी दिसत नाही। यातला आणखी एक मुद्दा असा आहे की 20वा आणि 21वा हप्ता हा केंद्र सरकार एकत्र शेतकऱ्यांना देईल का, तर अशी शक्यता तीही दिसत नाही। कारण की पीएम किसानचा 20वा आणि 21वा हप्ता जर का एकत्र द्यायचा झाला तर त्यासाठीही मोठी आर्थिक तरतूद ही केंद्र सरकारला करावी लागेल आणि त्या पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या हालचाली केंद्रीय मंत्रालयात तरी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं। परंतु त्या पद्धतीच्या कुठल्याही हालचाली हा केंद्र सरकारच्या पातळीवरती सध्या तरी सुरू नाहीत।